नमस्कार मित्रांनो. काही गाणी खूप श्रवणीय असतात. काही गाणी ऐकायलाही खूप छान वाटतात. तर काही गाणी आपल्या अंतर्मनाला स्पर्शून जातात. आपणाला चिंतन करायला लावतात. असंच माझ्या एक गीत ऐकण्यात आलं. मैना भूलूंगा. आणि या गीतातील पंक्तीमध्ये समय की धारा में उमर बह जानी है, हे मी जेव्हा ऐकलं तेव्हा नकळत खूप मनाला स्पर्शून गेलं. जेव्हा छोटं बाळ असतं त्याचं विश्व ही त्याची आई असते. हळूहळू एक एक सदस्य वाढत जाऊन या विश्वाचा विस्तार होत जातो. नंतर मूल अंगणवाडीत जाऊ लागतं. अंगणवाडीतून त्याचा खऱ्या अर्थानं समाजाशी संबंध यायला सुरुवात होते. अंगणवाडी पूर्ण होते आणि मूल प्राथमिक शाळेमध्ये जायला लागतं. अ ब कडं गिरवत जीवनाचे संस्कार व्हायला सुरुवात होते. 1, 2, 3 यासारख्या अंकाचा परिचय होतो आणि जीवनातील गणिताचा कुठंतरी संबंध यायला लागतो. नंतर माध्यमिक शिक्षण सुरू होतं. यावेळेस थोडंसं आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. मैत्रीचं विश्व सुरुवात होते. खेळामध्ये रमणं, वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेणं, स्वभाव थोडासा बंडखोर होतो. आपणालाही मत आहे आणि ते आपण मांडलं पाहिजे असंही वाटू लागतं. कधी कधी कळत नसूनही मला सर्व काही कळतं असंही आविर्भावामध्ये आपणाला दुसऱ्यांना सांगू वाटतं. एकंदरीत हा जो काळ आहे तो समाजाबरोबरच मैत्रीचं विश्व खुलायला सुरुवात होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण होतं आणि महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. करिअरच्या दृष्टीनं खरं तर हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आपलं पुढील जीवन कसं होणार आहे किंवा आपल्या जीवनाला कशा प्रकारे दिशा द्यायची हे या महाविद्यालयीन जीवनामध्येच आपणाला ठरवावं लागतं. आणि महाविद्यालयीन काळ हा आपल्या उत्साहाचा, आनंदाचा एक सुवर्ण काळ असतो. युवा अवस्था ही थोडीशी बेफिकीर असते, थोडीशी बेजबाबदार बी असते, प्रचंड उत्साही असते. तर आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे ही धमक असणारी पण असते. आणि मग हळूहळू आपण आपल्या करिअरच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. महाविद्यालयात असताना आपण कोणाला तरी आवडतो किंवा आपणाला कोणीतरी आवडू लागतं. चलो जग को भूले, बहारों में झूले, सितारों को छूले असं म्हण आपलं एका वेगळ्या विश्वामध्ये उंचच उंच भरारी घ्यायला लागतं. मैत्रीचं विश्व इथंच खऱ्या अर्थानं खूप मोठं खुलत जातं. आणि पाहता पाहता आपण वेगवेगळ्या स्पर्धामध्ये मग भाग घ्यायला सुरुवात करतो. सांस्कृतिक कार्यक्रम असो, युवा महोत्सव असो, खेळ असो, स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, वादविवाद स्पर्धा असो, यामध्ये आपण सहभागी होतो आणि आपल्यातलं व्यक्तिमत्व विकास होत जातो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होतं. आपण नोकरीला लागतो किंवा एखादा व्यवसाय सुरू करू लागतो. यात काहीसं स्थिर स्थावर झालं की लगीनघाई सुरू होते, लग्नाची बेडी पडते आणि जबाबदारीचं ओझं आपणाला व्हावं लागतं. आणि मग
आपण आता काहीतरी करून दाखवलं पाहिजे, आपल्याकडं आर्थिक संपन्नता असली पाहिजे, आपण प्रगती केली पाहिजे, या विचाराशी अनुसरून आपण खूप मोठी मेहनत घ्यायला सुरुवात होते. आपणाला जे काही मिळालं नाही ते आपल्या चिमुकल्यांना मिळालं पाहिजे, त्यांच्यासाठी खूप काही करायचंय, या भावनेनं प्रचंड मेहनत घेतली जाते. आणि मग काहीच दिवसामध्ये हा संसाराचा विस्तार होत जातो. आई वडिलांना आजी आजोबा झाल्याचा आनंद मिळायला लागतो. हे सर्व होत असताना मग मुलांचं शिक्षण परत सुरू होतं, त्यांचं करिअर, त्यांचा व्यवसाय, त्यांचा विवाह, हे सर्व सोपस्कार पार पाडता पाडता ही जबाबदारीचं ओझं पेलता पेलता माणसाच्या वयाची 50 कधी होते हे समजतच नाही. कारण वेळ हा कोणासाठी थांबत नसतो. शेवटी हे एक वास्तव आहे. आणि मग वयाची 50 गाठल्यानंतर मन थोडंसं शांत होतं, जबाबदारीचं ओझं बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. आणि मग इथं आपणाला आत्मचिंतनाला वेळ मिळतो. स्वतःशी कधी कधी हितगुज करावंसं वाटतं. आणि मग त्यावेळेस कळतं की आपण काही गोष्टी केल्या, काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या, तर काही गोष्टी आपल्या राहून गेल्या. आणि मग शेवटी असं होतं, आपण हे सर्व करता करता आपलं स्वतःच जगणं राहून गेल्यासारखं वाटतं. आणि मग इथूनच एक जीवनाची दुसरी टर्म सुरू होते. आता कुठंतरी स्वतःशी जगलं पाहिजे, ह्या भावनेनं मग आपण आपले आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला आपण हजेरी लावायला लागतो. नैसर्गिक ठिकाणी किंवा धार्मिक ठिकाणी आपण पर्यटन करायला लागतो. आपणाला भूतकाळ आठवायला लागतो. आणि मग आपण जुने मित्र, जुन्या मैत्रिणी, हे सर्व भेटण्यासाठी जसं गेट टुगेदर असतं, तसंच एखादं आपलं गेट टुगेदर असेल तर आपण त्याला हजेरी लावायला लागतो. इन कसमों को, इन रस्मों को, इन रिश्ते नातों को मैना भूलूंगा म्हणत या ठिकाणी आपण आवर्जून गेट टुगेदरला उपस्थिती लावतो. आपणाला त्यावेळेस सर्व मित्रांशी जुन्या काळातली आठवण होते आणि मन त्या ठिकाणी आपलं भूतकाळात रमत जातं. आणि मग आपण वयाच्या या टप्प्यावर स्वतःला अपडेट करण्यासाठी आपण परत एकदा टी शर्ट घालतो, स्पोर्ट पॅन्ट घेतो, स्पोर्ट शूज घेतो आणि आपण आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी मॉर्निंग वॉकला सुरुवात करतो. आणि हे करताना जीने लगा हूँ पहले से ज्यादा म्हणत आपण आपला हा जीवनाचा टप्पा सुरू ठेवतो. खरं तर हा जीवनाचा जो काळ असतो, तो काळ काही केल्या आपण विसरू शकत नसतो. आणि मग जीवनाच्या या टप्प्यावर काही गोष्टी समजायला वेळ जातो. शेवटी जीवन हे असंच आहे. ते काहीसं सोपंही आहे, काहीसं अवघडही आहे. ते जसं सोपंही नसतं तसं ते अवघडही नसतं. पण हे समजायला खूप कालावधी जातो. लहानपणी वेळ असतो पण पैसा नसतो. तरुणपणी वेळ असतो, वेळ नसते पण पैसा असतो. आणि जीवनाच्या 50च्या टप्प्यामध्ये वेळ ही असतो, पैसाही असतो, परंतु शरीर म्हणावं असं साथ देईल
याची काही खात्री नसते. कदाचित याला जीवन म्हणत असावं. कारण आपला शोध जो आहे मानवाचा तो नेहमी पूर्णत्वाकडे असतो. पण हे पूर्णत्व आपणाला भेटत नाही. काही ना काही अपूर्णच असतं, अपूर्णच राहतं. आणि या अपूर्णत्वालाच पूर्णत्व मानणं कदाचित यालाच जीवन म्हणावं लागेल. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.